सानिकाचं आयुष्य का नाही हिच्यामुळे उद्ध्वस्त झालंय। आई, या स्वीटीवर विश्वास ठेवणार आहेस तू? जी आयुष्यभर नेहमी खोटं बोलत राहिली, दुसऱ्यांचं वाईट चिंतत राहिली, हिचं बोलणं ऐकणार आहेस तू? हे स्वीटी, तुझा पुढे हात जोडतो मी, तू आत्ताच्या आत्ता माझ्या दारापुढनं चालती हो बरं। ओ, तुमची ही काय भांडणं आहेत ना, ती बाहेर करा, माझं घर खाली करा, चला लवकर खाली करा। हो दादा, असं काय करताय? अशा अवस्थेत आम्ही कुठं जाणार आहे? हे सगळं मला नका सांगू, चालते वा, घर खाली करा। तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं बोलताय ना, हे मला चांगलंच कळतंय। आणि कसं आहे, 1 महिन्याची रितसर नोटीस दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला एक घर रिकामं करायला सांगू शकत नाही। ॲग्रीमेंट केलं होतं ना, वाचलं नाहीत का ते स्वतः? आणि जर असं तुम्ही केलं तर आम्ही तुमच्यावर केस करू शकतो। हे सांगितलं नाही वाटतं कोणी तुम्हाला? आणि तुम्ही सगळे नीट ऐका, सानिका या घरची मुलगी आहे। आणि माझी नणंद पण आहे। त्यामुळे तिला काय शिक्षा द्यायची की नाही, तिचं काय करायचं ना, ते आमचं कुटुंब बघून घेईल। तुमच्या सगळ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, कळलं? आत्ताच्या आत्ता इकडनं चालते व्हा। वा वा श्रावणे, अगं काय भारी बोलतेस तू। आज तू यासनी वाचवलंस खरं, पण इथून पुढं असं किती वेळा बचाव करणार आहेस यांचा? आ? एकदा ठेव, ह्या पुढं नाही वाचणार हा? आता तुझी काही खैर नाही। आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, खूप खूप थँक्यू, खरंच। तोंड बंद कर तुझं। मुळात ही आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे। या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसती। तू आमच्या घरात पाय काय ठेवलास आणि माझं हसतं खेळतं घर वाटोळं झालं त्याचं। अपुषा कुणी कुठली? आई, शुभू, मला लहानपणापासून आई काय असते हे माहीतच नाही रे। आईचं प्रेम माया मी कधी अनुभवलीच नाही। आज पहिल्यांदा
मला एका आईचं दुःख, तिच्या मनातली तगमग काय असते ते कळलं. पण श्रावणी, आई जे काय वागायला लागले, बोलायला लागले, ते तुला बरोबर वाटायला लागले? हे बघ, मी प्रत्युत्तर देऊ शकते, ठरवलं ना तर भांडू सुद्धा शकते, पण तुझ्या आईच्या विरोधात मी कधीच काही बोलू शकणार नाही. अरे, त्यांच्या नजरेत आपण चूक केली आणि बरोबरच आहे ना त्यांचं, चुकलोच होत आपण. हे बघ शुभू, आज पहिल्यांदा एका आईने मला कानाखाली मारली. मला वाईट नाही वाटलं त्याचं, आणि तू सुद्धा काही वाटून घेऊ नकोस. माझा विश्वास आहे, एक ना एक दिवस मी त्यांचं मन नक्की जिंकेन. श्रावणी, मोक्षा, तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. तुझ्या वडिलांकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून कोणतीही मदत घेता येणार नाही तुला. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पद, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. अगं काय झालं तुला माझ्याशी? अगं ही अशी का निघून गेली?